मित्रांनो, हा व्हिडिओ पाहताय तर पूर्णच पहा, नाहीतर धनत्रयोदशीला ह्या गोष्टी करायच्या राहून जातील आणि वर्षभर तुम्हाला या अडचणींचा सामना करावा लागेल। नमस्कार मित्रांनो, धनत्रयोदशीचा दिवस खूपच शुभ मानलेला असतो आणि या दिवशी ह्या गोष्टींची खरेदी केल्याने नेहमीच धनात वाढ होते। धन जे आहे तर ते वाढत जाते। खरं तर धनत्रयोदशीच्या दिवशी सोने, चांदी आणि अनेक इतर गोष्टींची खरेदी केली जाते, पण तुम्हाला मी सांगणार आहे की शास्त्रामध्ये काही अशा गोष्टी खरेदी करण्याबद्दलही सांगितले आहे ज्या दिवशी तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करता तर तुमच्या घरी सर्व काही उत्तमच उत्तम होते, सर्व काही शुभच होते, सर्व काही मनासारखे होते। घरात सुख, शांती, समृद्धी येते, घरात लक्ष्मीचे आगमन होते, कारण या दिवशी या गोष्टी खरेदी केल्याने घरात शुभता येते आणि जितकी पण निर्धनता, दरिद्रता आणि धनाशी संबंधित समस्या आहे तर त्या सर्व जीवनातून दूर होतात। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये या ज्या काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे, जर तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी या गोष्टी खरेदी करून घरात आणल्या, त्या वस्तू खरेदी करण्यास तुम्हाला जास्त पैसेही खर्च करावे लागणार नाही। फक्त 10 रुपयामध्ये तुम्ही या गोष्टी खरेदी करू शकता आणि या गोष्टी जेव्हा तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी घरात आणता तेव्हा लक्ष्मी आणि धनाची देवता कुबेरजी प्रसन्न होतात आणि मग तुमच्या घरी धन वाढत जाते। धनत्रयोदशीच्या दिवशी हा एक असा दिवस आहे ज्या दिवशी खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या खरेदी करणे शुभ असते आणि या गोष्टींची खरेदी केल्याने नेहमी संपूर्ण वर्षभर माता लक्ष्मीची कृपा घरावर राहते आणि कधीही जीवनात धनाची कमतरता येत नाही। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया, पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कथा आणि माहिती आवडली असेल तर नक्की सांगा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। पहिली कोणती गोष्ट आहे, कोणती वस्तू आहे जी तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशी विशेषतः खरेदी करावी लागेल? कारण ही एक गोष्ट जर तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी केली आणि घरात आणली तर माता लक्ष्मी सोबतच येतात आणि मग कधीही तुमच्या घरी धनाची कमतरता येत नाही। तुम्ही पाहिलंच असेल की या दिवशी सोने, चांदी लोक खूप जास्त खरेदी करतात, तांबे आणि पितळाची भांडी खरेदी करतात। आता खूप सारे लोक आहेत जे सोने खरेदी करू शकत नाही, चांदी खरेदी करू शकत नाहीत, तांबे किंवा पितळही खरेदी करू शकत नाही। तर ही एक वस्तू खरेदी करा। सोने खरेदी करण्यापेक्षा जास्त फायदा तुम्हाला ह्या एका वस्तूला खरेदी केल्याने मिळेल। इथे आपण बोलत आहोत हळद। हळद जी आहे तर ती आहे श्री हरी विष्णूंची संबंधित आहे। हळद जी तुमच्या गुरुग्रहाला मजबूत करते। तर जेव्हाही तुम्ही सोने खरेदी करू शकत नाही त्याच्या जागी तुम्ही थोडीशी 2-3 गाठी साबूत हळदीची नक्की खरेदी करा। हळद जेव्हा तुम्ही खरेदी करून आणाल, विशेषतः धनत्रयोदशीच्या दिवशी असे समजा श्रीहरी विष्णूसह माता लक्ष्मी घरात येतील आणि कधीही घर सोडून जात नाही। हळद खरेदी करणे धनत्रयोदशीच्या दिवशी खूपच शुभ मानलेले असते। ज्यांनी हा उपाय केला नाही म्हणजे त्यांनी धनत्रयोदशीला हळद खरेदी केली नाही, त्यांनी यावेळी हळद नक्कीच खरेदी करून आणावी। खूप सारे लोक आहेत जे हळद खरेदी करत नाहीत, ज्यांना माहित नाही। यावेळी जर तुम्ही सोने खरेदी केलेले तरी हळद नक्कीच खरेदी करून आणा आणि बघा याचा काही तुम्हाला तुमच्या जीवनात फायदा कसा मिळतो। माता लक्ष्मी श्री हरी विष्णूसह इतक्या प्रसन्न होतात की कधीही तुमच्या घरात धनाची कमतरता येऊ देत नाही। आता दुसरी वस्तू कोणती आहे जी तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करायची आहे? कारण ही गोष्ट खरेदी केल्याने एका वर्षाच्या आतच तुम्हाला खूप सारा फायदा होईल। यावेळी धनत्रयोदशीच्या दिवशी धने खरेदी करून आपल्या घरी आणले असे समजा की त्यांनी माता लक्ष्मीला प्रसन्न केले आहे। कारण तुम्हाला सांगू इच्छिते की धनत्रयोदशीच्या दिवशी धने खरेदी करणे खूपच शुभ मानलेले असते। यावेळी घरात सुख आणि समृद्धी
वाढते. धने म्हणजे खुशालीचे प्रतीक आहे आणि धनत्रयोदशीच्या दिवशी जे लोक धने खरेदी करून आपल्या घरी आणतात असे समजा त्यांनी थेट लक्ष्मीलाच प्रसन्न केले आहे. आता तुम्हाला धने खरेदी करून आणायचे आहे, त्यानंतर याचे करायचे काय आहे? पूजेच्या वेळी तुम्हाला थोडेसे धने मातीच्या दिव्यामध्ये ठेवावे किंवा वाटीत ठेवावे. यानंतर आता लक्ष्मीला अर्पण करायचे आहे. माता लक्ष्मी समोर तुम्हाला हे धन ठेवायचे आहे. मग जशी तुम्ही पूजा करता तशी पूजा करा. नंतर जेव्हा दीपावली होईल त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ह्या धन्याला उचलून कुठल्याही कुंडीत, रिकाम्या कुंडीत ज्याच्यामध्ये माती आहे त्यात पेरून द्यायचे आहे. जसे जसे याच्यामध्ये हिरवे धन येतील तसे तसे तुमच्या घरी धन वाढत जाईल. तुमची तिजोरी धन्याने भरत जाईल. हा खूप विशेष आणि फायदेशीर उपाय आहे. तुम्ही यावेळी धनत्रयोदशीच्या दिवशी धने नक्की खरेदी करून आणा. आणि ज्या दिवशी दिवाळी असते, मोठ्या दीपावलीच्या दिवशी जेव्हा आपण पूजन करतो त्यावेळी माता लक्ष्मीला धने नक्की अर्पण करा. तुम्हाला हवे असल्यास धनत्रयोदशीच्या दिवशी माता लक्ष्मीला थोडेसे धन अर्पण करा आणि मग ते कुठल्याही कुंडीत पेरून द्या. इतके फायदेशीर, इतके चमत्कारिक असतात की धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करणे की तुम्ही विचारही करू शकत नाही. त्यानंतर तिसरी वस्तू आहे जी तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशी विशेषतः खरेदी करावी लागेल. ती वस्तू आहे खायचं पान, म्हणजे विड्याचं पान. विड्याच्या पानात स्वतः माता लक्ष्मीचा वास असतो. विड्याच्या पानात माता सरस्वतीचा वास असतो आणि विड्याच्या पानात माता पार्वती आणि मंगला देवीचेही स्थान असते. सोबतच तुम्हाला सांगणार आहे की शिव आणि कामदेव यांचा वासही विड्याच्या पानात असतो आणि खूप सारे देवी देवता आहेत जे विड्याच्या पानात वास करतात. तर तुम्हाला ह्या विड्याचे पानाचे खरेदी करून आणायचे आहे. 2 किंवा 5 पानेही तुम्ही खरेदी करून आणू शकता. 5ही आणू शकता, 1 पानही खरेदी करून आणू शकता. तर 10 रुपयामध्ये किंवा त्यापेक्षा कमीमध्ये तुम्हाला 1 पान, 1 विड्याचे पान मिळेल. तर धनत्रयोदशीच्या दिवशी विड्याचे पान खरेदी करून आणा आणि माता लक्ष्मीला अर्पण करा. म्हणजे माता लक्ष्मी समोर ते विड्याचे पान चढवा. कारण माता लक्ष्मी स्वतः यामध्ये वास करतात आणि माता लक्ष्मीला विड्याची पाने खूप प्रिय असतात. या दिवाळीनंतर तुम्हाला या विड्याचे पानाचे करायचे काय आहे, तर तुम्ही पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता किंवा एखाद्या झाडाखाली ठेवू शकता. तसेच तुम्ही सर्वजण जाणता की या दिवशी झाडू खरेदी करणे खूपच शुभ असते, कारण झाडूत माता लक्ष्मीचा वास असतो. तर या दिवशी तुम्हाला झाडू नक्की खरेदी करून आणायचे आहे. झाडू हे माता लक्ष्मीचे स्वरूप असते. जो कचरा असतो तो राहूचे प्रतीक असतो. माता लक्ष्मी कचऱ्याच्या रूपातील राहूला घरातून बाहेर करतात. म्हणजे जो कचऱ्यामुळे गरिबी आणि दारिद्र्यता श्रेणीत दिले आहे त्यांना बाहेर फेकले जाते. जेव्हा तुम्ही तुमच्या घरात नवीन झाडू खरेदी करून आणता तेव्हा माता लक्ष्मीचा वास असतो. धनत्रयोदशीच्या दिवशी झाडू खरेदी केल्याने घरात सुख समृद्धी आगमन होते, सोबत दारिद्र्यता दूर होते आणि जी माणसं हा उपाय करतात माता लक्ष्मीच्या कृपेमुळे त्यांच्या घरी धनधान्याची अशी वाढ होते ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. मित्रांनो, जेव्हा तुमचे हात बंद असतील, म्हणजे जेव्हा तुम्हाला रुपये पैसे कुठूनच मिळत नसतील, जीवनात चारही बाजूंनी फक्त आणि फक्त त्रासच आला असेल, त्यातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग दिसत नसेल, दुकान, फॅक्टरी, नोकरी, दुकान काहीच चालत नसेल, तर चारही बाजूने नुकसान होत असेल, तर तुम्हाला हा व्हिडिओ एक उपाय फक्त 1 दिवस करून घ्यायचा आहे. तुम्ही काही दिवसात बघाल की तुमच्या जीवनात किती मोठे चमत्कार झाले आहेत. धनप्राप्तीचे नवे नवे मार्ग बनतात. जीवनातील साऱ्या अडचणी संपुष्टात येतात आणि तुम्हाला सुख समृद्धीची प्राप्ती होते. मित्रांनो, दिवाळीला माता लक्ष्मीला कच्च्या चण्याची डाळ नक्की अर्पण करा. कारण असं मानलं जातं की कच्च्या चण्याची डाळ माता लक्ष्मीला अर्पण केल्यानंतर या डाळीला पिंपळाच्या झाडाला अर्पण केली तर आयुष्यभर माता लक्ष्मीची कृपा राहते. यामुळे माता लक्ष्मी खूप प्रसन्न होते आणि तुम्हाला अन्नधान्य आणि सर्व प्रकारचे अलौकिक सुख प्रदान करते. जाणून घेऊया धनत्रयोदशी का साजरी केली जाते. हिंदू सनातन पंचांगानुसार कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या त्रयोदशी तिथीला आपण धनत्रयोदशी म्हणून ओळखतो. या दिवशी धन्वंतरी, देव, लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांची आपण पूजा अर्चना करतो आणि या दिवशी काही वस्तू खरेदी करणे खूपच शुभ मानले जाते. सनातन धार्मिक मान्यतेनुसार या दिवशीच्या काही वस्तू खरेदी करतात, जसे की अचल संपत्ती, त्यात 13 पट वाढ होते. त्यामुळे धनत्रयोदशीला ज्या काही वस्तू खरेदी केल्या जातात त्या 13 पट त्यात वाढ होते. त्यामुळे धनत्रयोदशीला ज्या काही वस्तू खरेदी केल्या जातात
त्यात 13 पट वाढ होते. हेच कारण आहे की लोक या दिवशी भांडे खरेदी करतात, सोने खरेदी करतात, वाहन खरेदी करतात. या दिवशी काही वस्तू खरेदी करतात, त्यात 13 पट जास्त वाढ होते. धनत्रयोदशीच्या दिवशी धनाची देवता कुबेर यांची पूजा केली जाते, कारण धनाचे कोषाध्यक्ष भगवान कुबेर यांना म्हटले जाते. या दिवशी सोने, चांदी, भांडी इत्यादी तुम्ही खरेदी करू शकता. धनत्रयोदशीला चांदीची नाणी खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते, शुभ आणि मंगलकारी मानले जाते. या दिवशी असे चांदीचे नाणे खरेदी करा ज्याच्यावर माता लक्ष्मी आणि भगवान गणेश यांचे चित्र बनलेले असावे. दीपावलीच्या दिवशी या नाण्यांची पूजा केल्यानंतर ते तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता. असे केल्याने घरात धनाची कमी होत नाही. असं म्हटलं जातं की माता लक्ष्मी आहे, ज्या जितक्या लवकर प्रसन्न होतात तितक्याच लवकर रागवतात. त्यामुळे लक्ष्मीचा स्वभाव चंचल म्हटला जातो. माता लक्ष्मी कधीच एका ठिकाणी जास्त काळ राहत नाही. जर तुम्ही त्याचा थोडाफार अनादर केला तर त्या रुष्ट होतात, परंतु त्या लवकर प्रसन्नही होतात. तर झाडूचा नेहमी सन्मान करा आणि तुमच्या पायाने अजिबात स्पर्श करू नका. याला अपशकुन मानले जाते. तुम्ही झाडूला नाही तर लक्ष्मीला ठोकर मारत आहात, आणि जो माणूस लक्ष्मीला ठोकर मारतो, लक्ष्मी आपल्या घरातून घालवतो, तो गरीब होतो. म्हणूनच तुम्ही झाडूला कधीही पाय लावू नका. तसेच धनत्रयोदशीच्या दिवशी या वस्तू, या गोष्टी तुम्ही नक्की खरेदी करा. लक्ष्मी माता तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होईल. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा, आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.